प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रभूच्या अद्भुत उपस्थिती आपल्यामध्ये आहे. आपण जाऊया प्रभूच्या वचनामध्ये, बघूया तो प्रभू आज आपल्यासोबत काय बोलत आहे. ठीक आहे, आपण वाचूया लूक कृत शुभ वर्तमान याचा 18 अध्याय 27 वचन म्हणते, तो म्हणाला, ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, या वचनामध्ये कोण बोलत आहे देवाच्या लोकांनो? तर प्रभू येशू ख्रिस्त स्वतः बोलत आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि काय बोललाय प्रभू येशू या ठिकाणी? ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाच्या लोकांनो, देवाला अशी कुठलीच गोष्ट नाही आहे का जी करता येत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर देवाच्या लोकांनो आपण या वचनांचा बारकाईने अभ्यास केला तर हे वचन लिहिणार आहे देवाच्या लोकांनो लूक. आणि लूक एक डॉक्टर होता देवाच्या लोकांनो. हालेलुया. सायन्सच्या गोष्टी हँडल करणारा, हाताळणारा व्यक्ती होता देवाच्या लोकांनो. आणि तो सायन्सच्या व्यक्ती हाताळणारा, हँडल करणारा व्यक्ती सांगत आहे काय? ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहे त्या देवाला शक्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, प्रभू येशूचे देवाच्या लोकांनो हे शब्द लूक जसेच्या तसे उतरून काढत आहे. कारण देवाच्या लोकांनो, या लूकने प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव घेतला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, जर आपल्या जीवनात गोष्टी शक्य होतील का नाही हे जर आपल्याला बघायचं असेल देवाच्या लोकांनो, तर तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचा, देवाच्या जीवनाचा अनुभव घ्यावा लागतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याचं वचन म्हणतं देवाच्या लोकांनो, माझा अनुभव घेऊन पहा मी किती चांगला परमेश्वर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला अनुभवलं नाही, जर तुम्ही बाहेरच, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, फक्त लोकांपुढं जर तुम्ही धार्मिक होत बसले आणि लोकांपुढं जर तुम्ही फक्त म्हणत बसले, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, का देवाला सर्व शक्य आहे, देवाला सर्व शक्य आहे, देवाला सर्व शक्य आहे. हालेलुया. तुम्ही बोलता तर ठीक बोलताय, पण तुमच्या जीवनातून ती गोष्ट दिसली जाणार नाही देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला देवाच्या लोकांना फक्त बोलणारे, फक्त धर्माचे ख्रिश्चन नसलं व्हायचं, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, जर तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन जगणारं जर तुम्हाला ख्रिस्ती व्हायचं असलं देवाच्या लोकांनो, तर तुम्हाला देवाला अनुभवावं लागतं देवाच्या लोकांनो. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाला अनुभवता त्यावेळेस देव तुमच्या जीवनातून दिसला जातो देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला कुठली गोष्ट घेण्यासाठी देवाकडे रडरड करावी लागत नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज देवाच्या लोकांना लोक काय करता? रडरड करता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर कुठली गोष्ट देवाकडून भेटली नाही ना तर रडरड करायला लागता. कपडे बदलल्यासारखे पास्टर बदलायला लागतं देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का बरं होत्या या गोष्टी देवाच्या लोकांना? हालेलुया. आपण देवाला अनुभवत नाही, आपण देवावर पूर्णपणे विश्वास ठेवत नाही देवाच्या लोकांनो, का देव माझ्या जीवनात ही गोष्ट करू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण एखाद्या पास्टरांकडून प्रार्थना करून घेतली, वैयक्तिक प्रार्थना करून घेतली आणि प्रार्थनेतून उठलो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर लगेच आपल्या डोक्यात गणित चालू होतं, आपल्या डोक्यात विचार चालू होता, अरे आणखीन कोणाकडून तरी प्रार्थना करून घ्यायला पाहिजे, आणखीन 4-5 लोकांना सांगतो मी, प्रार्थनेत काय करा, माझी आठवण ठेवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, अशा गोष्टी आपल्या मनामध्ये घडायला लागतात आणि त्या पद्धतीने आपण कार्य करायला लागतो देवाच्या लोकांनो. आणि होतं काय? सगळं गाव आपल्यासाठी प्रार्थना करतं देवाच्या लोकांनो, पण तरी प्रार्थनेचे उत्तर आपल्याला दिसत नाही. का बरं दिसत नाही देवाच्या लोकांनो? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याचं कारण एकच आहे देवाच्या लोकांनो, की आपला विश्वास देवाला जसा पाहिजे तसा नाहीये. हालेलुया. आपला विश्वास आपण लोकांवरती ठेवलेला आहे, का सगळेजण माझ्यासाठी प्रार्थना करतील त्यावेळेस मला उत्तर भेटलं जाईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. असा विश्वास देवाच्या लोकांना लोक ठेवत आहे. पण देवाचं वचन काय म्हणतं? तुझा विश्वास असा पाहिजे का तू माझ्याकडे पित्याच्या नावाने मागशील आणि तुला भेटलं गेलं आहे, असा तू विश्वास करशील तर लगेच तुला ते प्राप्त होईल. हालेलुया. असा तू विश्वास धरून राहशील तर ते तुला प्राप्त होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो आपल्याला वाटतं नाही भेटलं, देव करण का नाही, देवाकडून होईल का नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रार्थनेत तर करायला लावतो लोकांना. हालेलुया. त्याच्यानंतर जगिक पद्धतीने पण हातपाय मारायला लागतो. हालेलुया. स्वतःला देवाने दिलेली जी मनुष्य बुद्धी आहे ती मनुष्य बुद्धी वापरून बघायला बघतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. फोन करायला लागतो, अरे हा माझा मोठा नेता ओळखीचा आहे, या नेत्याला मी फोन करतो, मग तो व्यक्ती माझं काम करून देईन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आपण हातपाय मारायला लागतो, देवावरती काय करत नाही, पूर्ण विश्वास ठेवत नाही. हालेलुया. देवाला सर्व येईल असं, देव सर्व काही करू शकतो असं आपण देवावर विश्वास ठेवत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे वचन हेच आपल्याला या ठिकाणी सांगत आहे, ज्या गोष्टी माणसांना अशक्य आहे, तुम्हाला जे वाटतं ना होणार नाही, हालेलुया, ते सर्व देवाला शक्य आहे. हालेलुया. चमत्कार त्यालाच म्हणतात देवाच्या लोकांना. हालेलुया. का जे मनुष्याला जमत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
ते फक्त देव आणि देवच करू शकतो देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. अशा पद्धतीने आपल्याला देवावर विश्वास ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपले विचार, आपली बुद्धी, आपलं मन असं बनलं पाहिजे देवाच्या लोकांनो, का देवाला सर्व काही शक्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज भरपूर लोक प्रार्थना करतात, पण त्यांना उत्तर का बरं मिळत नाही? देवाचं वचन म्हणतं तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव बापा आपल्याला द्यायलाच बसलेला आहे देवाच्या लोकांनो, पण आपल्याला घेता येतं का नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. ही महत्त्वाची गोष्ट आहे. देव म्हणतो तुम्ही मागता पण मिळत नाही. का बरं? कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता. हालेलुया. जर आपण योग्य प्रकारे जर मागितलं देवाच्या लोकांनो, तर आपल्याला आपल्या हर एक प्रार्थनेचे उत्तर भेटलेले दिसले जातील. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी कशा पद्धतीने म्हणत आहे? योग्य पद्धतीने. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. योग्य पद्धत कुठली देवाच्या लोकांनो? कारण प्रभू येशू ख्रिस्ताने काही गोष्टी स्वतः पूर्ण केलेल्या आहेत आणि काही गोष्टी त्याने तुमच्या हातामध्ये देऊन टाकलेल्या आहे, का जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनात देवाच्या लोकांनो ते अधिकारवाणी ते कार्य करायला लावत नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये फळ दिसले जाणार नाही. हालेलुया. जसं देवाच्या लोकांनो बायबल म्हणतं मागा म्हणजे मिळेल, पण त्याच्यावरती प्रभू येशू लिहितो काय? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का तुम्ही मागण्याच्या अगोदर तुमच्या ज्या गरजा आहे ना त्या सगळ्या मला माहीत आहे, तरी पण प्रभू येशू काय म्हणतो? मागा म्हणजे मिळेल. कारण आत्म्यामध्ये काही काही गोष्टींचे काय असतात देवाच्या लोकांनो? नियम असतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या नियमांच्या त्या वचनाच्या पलीकडे देव जात नाही देवाच्या लोकांनो. ज्यावेळेस आपण आत्म्याला वचनाला धरून प्रार्थना करतो देवाच्या लोकांनो, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे सत्य प्रगट केलेलं आहे त्या पद्धतीने ज्यावेळेस प्रार्थना करतो ना आपण, त्यावेळेस आपल्याला प्रार्थनेची उत्तरं क्षणातच भेटताना दिसले जातात देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर एखादं उदाहरण जर घ्यायचं झालं देवाच्या लोकांनो, तर एखाद्या व्यक्तीला दुष्ट आत्म्याचा त्रास असतो आणि तो व्यक्ती देवाच्या लोकांनो दिवसेंदिवस प्रार्थना करत असतो, प्रभू येशू माझ्या दुष्ट आत्म्याचा त्रास काढून टाक, माझा दुष्ट आत्म्याचा त्रास काढून टाक, माझा दुष्ट आत्म्याचा त्रास काढून टाक. खूप प्रार्थना करतो देवाच्या लोकांनो तो व्यक्ती प्रभू येशूकडं, पण त्याचा दुष्ट आत्म्याचा त्रास जात नाही. का बरं जात नाही? कारण देवाच्या लोकांना त्याला वचन माहीत नाही, त्याला सत्य माहीत नाही देवाच्या लोकांनो. हालेलुया. सत्य काय? प्रभू येशू काय म्हटला? तुम्ही माझ्या नावाने भूते काढता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूने त्याचं नाव आपल्याला दिलंय भूते काढायला, दुष्ट आत्मे काढायला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत आपण त्याचं नाव वापरणार नाही ना, का दुष्ट आत्म्या भूतांनो मला सोडा निघून जा, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, तोपर्यंत देवाच्या लोकांना तो दुष्ट आत्मा निघून जाणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. का बरं? कारण प्रभू येशूने तो अधिकार आता तुमच्याकडे दिलेला आहे. त्याने ते वचन देऊन टाकलेलं आहे का ज्यावेळेस तुम्ही दुष्ट आत्म्याला काढतात त्यावेळेस दुष्ट आत्मा निघून जाणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत तुम्ही त्याला हाकलत नाही तोपर्यंत तो जाणार नाही. तुम्ही किती जरी बोलत बसले प्रभू येशू या दुष्ट आत्म्याला काढ, दुष्ट आत्म्याला काढ, दुष्ट आत्म्याला काढ, तर प्रभू येशू वरतून तुम्हाला एकच गोष्ट सांगणार आहे का तो दुष्ट आत्मा काढण्याचा अधिकार मी तुझ्याकडे दिलेला आहे, अधिकार मी तुझ्याकडे दिला आहे, अधिकार मी तुझ्याकडे दिलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हे सत्य समजणं, या वचनातल्या गणगुड गोष्टी आपल्याला ठाऊक असणं गरजेचं आहे देवाच्या लोकांनो. कारण ज्यावेळेस आपण योग्य रीतीने प्रार्थना करणार आहोत, आपण आपल्या जीवनात प्रार्थनेचे उत्तर बघणार आहोत, आपण ही गोष्ट बघणार आहोत की देवाला सर्व काही शक्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही लोकांना धैर्याने सांगता का मी अनुभव घेतलाय देवाचा. हालेलुया. मैंने उसे चक्के देखा है कि वो कितना भला परमेश्वर है. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. या योग्य रीतीच्या प्रार्थना करणं आपल्याला गरजेचं आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जुन्या करारामध्ये जर बघितलं देवाच्या लोकांनो, ज्यावेळेस मोशे, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस मोशे देवाच्या लोकांनो आणि ते सगळे इस्रायल लोक तांबड्या समुद्राच्या किनारी येऊन थांबलेले, ठेपलेले देवाच्या लोकांनो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पाठीमागं फारोचं सैन्य आलं, मोशेला सुधारणा मी काय करावं? त्यावेळेस देवाच्या लोकांना, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, का तो देवाकडे प्रार्थना करायला लागला आणि देव त्याला काय म्हणत आहे स्वर्गातून वरतून? हालेलुया. प्रेज द लॉर्ड, का माझ्याकडे प्रार्थना करत काय बसलाय? हालेलुया. उठ, आपली काठी समुद्रावरती उगार, आपला हात समुद्रावरती उगार आणि समुद्राचे दोन भाग कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा देवाच्या लोकांना, देव स्वतः म्हणतोय प्रार्थना करत काय बसलाय. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काही काही गोष्टींमध्ये आपल्याला ऍक्शन घेणं गरजेचं आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. आपल्याला कृती करणं गरजेचं आहे देवाच्या लोकांनो. बायबल म्हणतं तुमचा विश्वास कृती वाचून व्यर्थ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपल्याला ती कृती, आपल्याला ती ऍक्शन करायची देवाच्या लोकांनो. का ज्यावेळेस आपण ऍक्शन करणार आहोत ना, जसा समुद्र हटवला देवाच्या लोकांना. हालेलुया. बघा ते वचन वाचू आपण, निर्गमनाचं 14 अध्याय 21 वचन. बघा काय लिहिलं आहे त्या ठिकाणी.
मोशेने आपला हात समुद्रावर उगारला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय झालं, जसं देवाने मोशेला सांगितलं तू काय करायचं आणि त्या पद्धतीने ज्यावेळेस मोशेने केलं, तर बायबल या ठिकाणी सांगत आहे मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा रेदाला वारा सिखावाना खालावा. हालेलुया. ॲक्शनमध्ये ज्यावेळेस मोशे आला, देवाच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ज्यावेळेस मोशे ॲक्शनमध्ये आला, त्यावेळेस दिला आहे मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा परमेश्वराने रात्रभर पूर्वेचा जोरदार वारा वाहून समुद्र मागे हटवला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. काय मागे हटवलाय? समुद्र मागे हटवलाय देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. समुद्र पाठी मागे हटवलाय देवाच्या लोकांना. हालेलुया, साधी गोष्ट नाही, समुद्र. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना हालेलुया, शेतातल्या बांधाचं पाणी नाही फोडलेलं त्या ठिकाणी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्या शेतातल्या बांधाचं पाणी नाही अडवलेलं देवाच्या लोकांनो, तर त्या ठिकाणी समुद्र अडवलेला आहे देवाच्या लोकांनो. समुद्र. हालेलुया, समुद्र पाठीमागे हटला गेलाय. बायबल म्हणतो वारा वाहिलाय त्या ठिकाणी. हालेलुया, वारा कशाला दर्शवत आहे? पवित्र आत्म्याची उपस्थितीला देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्या वेळेस तुम्ही देवाच्या लोकांना असे अधिकारवाने हातात घेणार आहे ना, पवित्र आत्मा ऍक्शन मध्ये येणार आहे तुमच्या सोबत. हालेलुया, ज्या वेळेस देवाच्या लोकांना मोशेने हात उगारला, त्या क्षणी पवित्र आत्मा बलाने असा उतरून आला देवाच्या लोकांनो, का समुद्र मागे हटला गेलाय. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनासाठी असे अधिकारवाणी यूज करता, ज्यावेळेस तुम्ही ऍक्शन मध्ये येणार ना, तर पवित्र आत्मा देखील देवाच्या लोकांनो तुमच्यासाठी बलाने जसा मोशेच्या समयाला उतरून आला, तुमच्या समयाला पण उतरून येईन देवाच्या लोकांनो, आणि तुमच्या जीवनात असलेला तो समस्येचा समुद्र ना पाठीमागा हटवून टाकीन. हालेलुया, हालेलुया. जसा आज समुद्र हटला गेला, तसा तुमचाही प्रॉब्लेमचा, आजारपणाचा, दुखण्याचा, कर्जाचा समुद्र देव पाठीमागा हटवून टाकीन देवाच्या लोकांना. हालेलुया, हालेलुया. पुढे लिहिलंय त्यामुळे पाण्याचे 2 भाग झाले व मधली जमीन कोरडी झाली. हालेलुया. काय झालं? भाग झाला पाण्याचा डायरेक्ट, आणि जिथं इस्रायल लोकांना चालण्यासाठी मार्ग नव्हता, बायबल म्हणतं देवाने समुद्रातून कोरडी भूमी त्यांच्यासाठी निर्माण केली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हालाही देवाच्या लोकांनो जर कुठं जायला मार्ग नसन, त्या समस्याने वाटत असन, हालेलुया मी पॅक झालेलो आहे, कुठंच मार्ग नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर देवाच्या लोकांनो ती अधिकार वारी, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ती मोशेसारखी काठी हातात घेण्याची गरज आलेली आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, समुद्रावर हात उगारण्याची गरज आलेली आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, का ज्यावेळेस तुम्ही हात उगारणार आहात, तो समुद्र पाठीमागे हटला जाणार आहे देवाच्या लोकांनो. हालेलुया, 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 प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांना हालेलुया, कुठली समस्या देवापुढे मोठी नाही. हालेलुया, देवाचं वचन म्हणतं देवाला सर्व काही शक्य आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर अग्नीचं उदाहरण घेतलं, हालेलुया, समुद्र कशाचं उदाहरण झालं? पाण्याचं उदाहरण झालं. लोक म्हणतात हालेलुया अग्नी, पाणी यांना कोणीच थांबू शकत नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो देवाने, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ते जे पाणी होतं त्याला काय केलंय? दुभागून टाकलंय देवाच्या लोकांनो, मागा हटला गेलाय समुद्र. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस त्या शद्रक, मेशक, अबेदनेगोला अग्नीच्या भट्टीमध्ये टाकलेलं, देवाने त्या अग्नीची शक्ती सुद्धा नाहीशी करून टाकलेली देवाच्या लोकांना. हालेलुया, देवाला सर्व काही शक्य आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, कुठला व्यक्ती, कुठला माणूस, कोणीच तुमचं काहीच बिघडू शकत नाही. दावीद 16 वर्षाचा होता, त्याच्या पुढे मोठा भला मोठा महाकाय गल्ल्यात होता देवाच्या लोकांनो, पण दावीद परमेश्वराच्या नावाने त्याच्या पुढे गेला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या लोकांनो बायबल सांगतं का त्याचं मुंडकं दावीदाने उडून टाकलं देवाच्या लोकांनो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या जगामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही, हालेलुया, का ती तुम्हाला थांबवू शकते. हालेलुया, अशी कुठलीच समस्या नाही जी तुम्हाला अटकवू शकते देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला फक्त योग्य रीतीने प्रार्थना करण्याच्या गरजेचे आहे. हालेलुया, ज्यावेळेस योग्य रीतीच्या प्रार्थना होणार ना, जसा मोशेने समुद्र पाठीमागे हटवला देवाच्या लोकांनो, तुम्ही तुमच्या जीवनातले हर एक समुद्र, हर एक अडथळे समुद्रासारखे पाठीमागे हटवताना देवाच्या लोकांनो. हालेलुया, हालेलुया. कारण देवाच्या वचनामध्ये ती ताकद आहे देवाच्या लोकांना. हालेलुया, का ज्यावेळेस देव तुमच्यासाठी आज जे वचन देत आहे ना, हालेलुया, की तुम्ही हात उगारा, तुम्ही ऍक्शन मध्ये या, तुम्ही गोष्टी करायला लागा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं हालेलुया, की मी पाठवलेलं वचन, ती इच्छा, ते कार्य केल्याशिवाय विफल होऊन परत येणार नाही. हालेलुया, कधीच विफल होऊन परत येणार नाही देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. योग्य रीतीच्या प्रार्थना करायला शिका देवाच्या लोकांना. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाने आपल्याला सर्व शक्तीवर अधिकार दिलेला आहे देवाच्या लोकांनो, कोणीच तुम्हाला अडकळू शकत नाही. आपण वचन वाचूया, ते लूकाचा 10 अध्याय 18 वचन बघा काय लिहिलं आहे. तेव्हा त्याने त्याला म्हटले, सैतान आकाशातून विजेसारखा पडला, हे मी पाहिले. बघा पुढे आणखीन काय लिहिलंय.
पहा रिंदा बारा सेखे मेने कलरबा. काय म्हणत आहे या ठिकाणी वचन? पहा. ज्यावेळेस पण पहा हा शब्द येतो ना, आत्मिक नेत्राने बघायचंय देवाच्या लोकांनो, का देव माझ्यासोबत काय बोलू पाहत आहे आणि देवाने मला आत्म्यात कसं जीवन दिलेलं आहे. हालेलुया. बघा या ठिकाणी काय लिहिलंय? पहा मी तुम्हाला रिसा खमाना खालावा. प्रभू येशू बघा काय म्हणत आहे? पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा, काय? शत्रूच्या सर्व शक्तीवरचा, सर्वच्या सर्व शक्ती. हालेलुया. कुठलीही शक्ती तुम्हाला आडवी येऊ द्या देवाच्या लोकांनो, जगिक येऊ द्या, आत्मिक येऊ द्या, देवाचं वचन म्हणतं शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. हालेलुया. पुढे लिहिलंय तुम्हाला काही एक बाधणार नाही. हालेलुया. तुम्हाला काही एक बाधणार नाही. कोणी तुम्हाला थांबू शकणार नाही देवाच्या लोकांनो, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने देवाच्या लोकांनो तुम्हाला तो अधिकार देऊन टाकलेला आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या स्वाधीन सगळ्या गोष्टी करून टाकलेल्या आहे. प्रभू येशू ज्यावेळेस स्वर्गात चालला ना, त्यावेळेस तो काय म्हटलेला आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय म्हटलं प्रभू येशू? हालेलुया. स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार आता मला भेटलेला आहे. हालेलुया. हालेलुया. प्रभू येशू म्हटलं स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार माझ्याकडे आहे. सगळा अधिकार प्रभू येशूकडे आहे देवाच्या लोकांना. हालेलुया. तुम्ही या ठिकाणी जे पण काही येशूच्या नावात बोलणार ते तुमच्यासाठी घडून येणार देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याचं वचन म्हणतं देवाच्या करणीने तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही बोलताना देवाच्या लोकांनो तर सगळ्या गोष्टी तुमच्या कल्याणासाठी कार्य करायला लागतील देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. कारण कुठल्याही बापाची इच्छा नसते माझा मुलगा त्रासात राहावं, दुःखात राहावं. तसे त्या परमेश्वर पित्याची पण इच्छा नाहीये का तुम्ही त्रासात राहावं, दुःखात राहावं. हालेलुया. कारण तुम्हाला दुःखातून त्रासामुक्त करण्यासाठी प्रभू येशूने तुमचं दुःख, तुमचा त्रास स्वतःवर घेतलेला आहे आणि तुम्हाला आनंदाचं जीवन दिलेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन म्हणतं त्यांना ज्याने पाचारण केले आहे, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, त्यांचा त्याने गौरवही केला आहे. हालेलुया. गौरवाचं, आनंदाचं जीवन देवाने तुम्हाला दिलेलं आहे. तरी आज आनंदाचं जीवन स्वीकारा देवाच्या लोकांना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ॲक्शन मध्ये या देवाच्या लोकांना. हालेलुया. तुमची समस्या येशूच्या नावात तुम्हाला तुडवण्याचा देवाने अधिकार दिलेला आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड देवाच्या लोकांनो. आणि निश्चितच आज या वचनाकरवी तुम्ही आणि मी खूप आशीर्वादित केलं गेलो आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस क्राइस्ट. हालेलुया.